मत्तीरची सुवार्ता ह्याचे 27वे अध्याय 1 ते 63 वचन. येशूला राज्यपाल पिलाताकडे नेतात. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजण ह्यांनी येशू विरुद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे ह्याचा विचार केला. त्यांनी येशूला साखळदंडाने बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले. यहुदाची आत्महत्या. त्याच वेळेला यहुदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले की त्यांनी येशूला जीवे मारण्याचे ठरविले आहे. तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले, म्हणून त्याने चांदीची 30 नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली. तो म्हणाला, मी पाप केले आहे. मी एका निष्पाप मनुष्याला जीवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले. यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, आम्हाला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे. तेव्हा यहुदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. मुख्य याजकांनी चांदीची ती 30 नाणी घेतली आणि ते म्हणाले, हे पैसे मंदिराच्या खजान्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरुद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जीवे मारण्यासाठी दिले होते. म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरुशलेमेला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल. त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. अशा रीतीने इर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे, त्यांनी चांदीची 30 नाणी घेतली. हे पैसे यहुदी लोकांनी त्याच्या येशूच्या जीवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले. मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या 30 नाण्यांनी त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेतले. राज्यपाल पिलात येशूला प्रश्न विचारतो. राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारिले. तो म्हणाला, तू यहुदाचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता. पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले तेव्हा तो गप्प बसला. म्हणून पिलात येशूला म्हणाला, हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस? परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला. येशूला मुक्त करण्याचा पिलाताचा अयशस्वी प्रयत्न. वलांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरुंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बराब्बा होते. म्हणून जेव्हा लोक जमले तेव्हा पिलाताने त्यांना विचारिले, तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बराबाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला? लोकांनी ईर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले. न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला
एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता, ह्या मनुष्याविषयी सावध राहा, कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दुःख सहन करावे लागले आहे. पण पिलाताने बराब्बाला सोडून द्यावे व येशूला जीवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळविले. पिलात म्हणाला, माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे. लोकांनी उत्तर दिले, बराब्बा. पिलाताने विचारिले, मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे? सर्व लोक ओरडून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका. पिलाताने विचारले, का? मी त्याला जीवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केले आहे? परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, त्याला वधस्तंभावर खिळा. लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, ह्या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही. तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात. सर्व लोक ओरडून म्हणू लागले, त्याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायाची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत. मग पिलाताने बराब्बाला सोडून दिले. येशूला चाबुकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले. पिलाताचे शिपाई येशूची थट्टा करतात. नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले. त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला. काटेरी झाडांच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करू लागले. ते म्हणू लागले, यहुदाचा राजा चिरायू होवो. नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले. येशूची थट्टा करण्याचे संपवल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी निघून गेले. येशूला वधस्तंभावर खिळून मारतात. शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेनी ह्या गावाचा असून त्याचे नाव शिमोन होते. जेव्हा ते गुलगुथा म्हणजे कवटीची जागा नावाच्या ठिकाणी येऊन पोचले, तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला, पण पिण्यास नकार दिला. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायाने लावला.
त्यावर मजकूर होता, येशू यहुदाचा राजा. येशूच्या दोन्ही बाजूंना 2 लुटारू खिळण्यात आले होते. जवळून जाणारे लोक येशूची निंदा करू लागले. ते डोकी हलवू लागले आणि म्हणू लागले, तू म्हणालास की हे मंदिर मोडून 3 दिवसात परत उभे करीन. आता स्वतःचा बचाव कर. जर तू खरोखरच देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले. ते म्हणू लागले, ह्याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वतःचा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की हा इस्रायल यहुदी लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. ह्याचा देवावर विश्वास आहे. जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वतः असे म्हणत असे, मी देवाचा पुत्र आहे. तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले. येशूचे मरण. दुपारनंतर लगेच सुमारे 3 तास सर्व भूमीवर अंधार पसरला. सुमारे 3 वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, एलोई एलोई लमा सबकतनी. ह्याचा अर्थ, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकले. ते म्हणू लागले, तो एलियाला हाक मारीत आहे. एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला. परंतु दुसरे काही लोक म्हणू लागले, थांबा, एलिया येऊन त्याला वाचवितो काय? हे आम्हाला पाहायचे आहे. पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला. त्याच वेळी येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला. भूकंप झाला, खडक फुटले, कबरी उघडल्या आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते ते उठविले गेले. ते लोक कबरीतून बाहेर पडले. येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरुशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले. सैन्याधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता. तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंभापासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी ह्या स्त्रिया गलिलाहून त्याच्या मागून आल्या होत्या. मरिया मगदलिया, याकोब आणि युसूफ ह्याची आई मरिया आणि जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान ह्यांची आई तेथे होत्या. येशूला पुरतात संध्याकाळ झाल्यावर युसूफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमताईचा होता व येशूचा अनुयायी होता. युसूफ पिलाताकडे गेला आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर युसूफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला. नंतर युसूफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन
तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. मग युसुफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. ह्या गोष्टी केल्यानंतर युसुफ निघून गेला. मरिया मगदलिया आणि मरिया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या. येशूच्या कबरेवर पहारा. त्या दिवसाला तयारीचा दिवस म्हणत असत. दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व फरोशी पिलाताकडे गेले. ते म्हणाले, महाराज, तो लबाड मनुष्य येशू जिवंत असताना असे म्हणाला होता की मी मरण पावल्यानंतर 3 दिवसांनी परत उठेल. म्हणून 3 दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकूम द्या, कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरून नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. पिलात म्हणाला, तुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा. म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले. आमेन.